तो शुभू ज्याची सख्खी बहीण लग्ना अगोदरच प्रेग्नेंट आहे. कोण शुभू? शुभू नावाचा या घरात कुणी राहत नाही हो. माझा पोरगा होता शुभू, पण तो मेला काल. त्याच्या या घरात मी श्राद्ध बी घातलंय. काय? होय. आणि स्वीटीच्या सांगण्यावरून इंद्रनीलने सानिकाशी लग्न करायला नकार दिला, कारण शुभूने तुझ्याशी लग्न केलं. तुला कळतंय का शुभूने केवढा मोठा त्याग केलाय तुझ्यासाठी, आणि तुला त्याला डिवोर्स द्यायचाय, गुन्हेगार ठरवायचाय. तू काय सांगतेस? हे सगळं जर खरं असेल तर? हो, खरं आहे. श्रावणी त्याला त्याच्या आईने घरातून हाकलले आणि त्याला त्या रक्ताचे उलटे होत आहेत. हे मी त्याच्या आईला सांगितलं तरी त्याच्या आईने त्याला घरात घ्यायला नकार दिला. काय बोलतेस तू? त्याला रक्ताची उलटी झाली. कसा आहे तो आणि कुठे आता? तो आता खूप सिरियस कंडिशन मध्ये, आणि मी त्याला आत्ताच हॉस्पिटलाइज करून आले. तो मनाने आणि शरीराने पूर्णपणे खचलाय ग. शुभूने तुला लहानपणापासून प्रत्येक संकटात तुझी साथ दिली, आणि आता जेव्हा त्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा तू स्वतःची पाठ करून त्याला नाकारणार आहेस. मोक्ष, पण बाबांचं काय? मी त्यांना दिलेला शब्द कसा काय मोडू? श्रावणी, आता बाबा बाबा करणं बास कर. तुझा बाबांवर किती जीव आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अगं पण तुझं काय? हे तुझ्या आईने लिहिलेलं पत्र, यात त्यांनी असं लिहिलंय की तुला तुझ्या बाबांच्या आयुष्यभर काळजी घ्यायची आहे. अगं पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून असं नाही लिहिलंय. श्रावणी, सावित्रीने सुद्धा यमाशी लढून सत्यवानाचे प्राण परत आणलेत. तुला सुद्धा अशीच परीक्षा द्यायची आहे. उद्या वटपौर्णिमा आहे, तुझ्यातली पतिव्रता जागाव. श्रावणी, अगं ज्याने स्वतःच्या आयुष्याची होळी केली आणि तुझं आयुष्य वाचवलं, असा तो तुझा नवरा हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभा आहे. रक्ताच्या उलट्या करतोय तो, आणि तू इथे तुझ्या बाबांच्या अहंकाराचा विचार करत बसलीयस. श्रावणी, अगं इतकी स्वार्थी कधीपासून झालीस तू? मी तुला जन्म दिला नसला तरी मी या घरात तुला पोटच्या लेकीप्रमाणे मानलंय, तुला सख्या आईप्रमाणे जीव लावलाय. पण आज मी तुला सांगते, जर तू शुभूला या अवस्थेत सोडलंस, जर तू हॉस्पिटलला नाही गेलीस, आणि तू जर या पेपरवर सही केलीस तर आजपासून तुझी ही दुसरी आई सुद्धा तुझ्यासाठी मेली म्हणून समज.